आमच्या हिली गावातील एससी समाजातील सरकारी शाळेतील प्रायमरी विद्यार्थ्यांना एक शाळेचे किट असा सर्व वितरणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री धनाजी पाटील, तसेच शिक्षण सहकारी साखर संचालक व ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक मारुती झगडे, आप्पासाहेबांना संपाळ, तसेच आर के पवार, तसेच उपस्थित ग्रामपंचायत सदस्यमधील अलकावहिनी पवार, मेघावहिनी कुंभार, रेखावहिनी तांबळे, तसेच आमचे मित्र सचिन पवार, अभिषेक तांदळे व शिवराज कुंभार या उपस्थित सर्व गावकऱ्यांच्या बंधू भगिनींचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाबद्दल 2 मिनिटं माहिती सांगतो. गेल्या 2010 ते 2015 या कालखंडामध्ये आमच्या रामपूर गावामध्ये आमच्या गावात लायब्ररी होती. तुम्हाला माहिती असेल, सोसायटीच्या पाठीमागे लायब्ररी तात्यासाहेब कोणी त्याच्यामध्ये लायब्ररी म्हणून काम करत असताना इथं माहिती आहे. ती काही अनावत कारणामुळे गव्हर्नमेंटचे डिसिप्लिन असेल किंवा आणि काहीतरी कारण असेल ती गेली चिखलवाडा लायब्ररी. ते आम्हाला आमच्या गावातील मुलांना किंवा एक सिनियर लोकांना एक वाचनाची आवड लागली होती. त्यावेळेला वाचनाची आवड लागली होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा ते वाटत होते की त्या गावात सुद्धा आमच्या लायब्ररी पाहिजे. म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करून आमच्या आणि आज पांगेला सुद्धा लायब्ररीचं पठाण साहेबांचं मी अगदी मनापासून रामपूर गावातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. कारण त्यांचं सुद्धा कसं आहे की त्यांचा एक असा विचार आहे, गावात फक्त गटर पाणी आणि रस्ते हा विकास त्यांचा नसून त्यांचा एक असं म्हणजे आम्हाला अनुभव लागला त्यांचा पोरांचं शिक्षण म्हणजे फाउंडेशन मजबूत झालं पाहिजे. पोरं शिकली पाहिजे म्हणजे वाचली पाहिजे. आज मोबाईल किंवा इतर गैरमार्गात जी पोरं इकडं तिकडं म्हणजे बिघडत चालल्यात, त्यासाठी चांगलं उत्तम साधन आहे की रिकाम्या वेळेत पोरं येऊन तिथं वाचत बसावं. किंवा आता इथं कट्ट्यावर सुद्धा आमचे सिनियर आज मारुती असतील, अप्पांना असतील, इथं बसतात त्यांनी तोच वेळ त्यांनी तिथं पेपर वाचण्यासाठी किंवा त्यांचा सुद्धा एक विरंगुळा होऊन जाईल. त्यासाठी आज इथे लायब्ररीचं उद्घाटन हे सर्व गावाला समावेशक असं म्हणजे उपयोगी असं लायब्ररी आम्हाला करून दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करतो. व गेल्या 2-4 वर्षाच्या पहिले घरांच्या अडचण आहे, जी कच्ची घरं आहेत, मातीची घरं आहेत, ज्यांची जागा इकडे घर नाही आहे, अशा लोकांचे माझा एकदा सर्वे लागला आहे. त्या सर्वेनुसार जसं नंबर येईल तसं ते घरं येत आहेत. असं यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. कोण पंचायत मेंबर करू शकत नाही किंवा कोण अध्यक्ष करू शकत नाही किंवा पंचायत विकास अधिकारी कोणी करू शकत नाही. ज्या त्या नंबर प्रमाणे जसं सर्वे झाला आहे त्या पद्धतीनं त्या घरांचा नंबर येईल तसं ते बेनिफिशरीला म्हणजे त्यांची घरं यायला त्यांना ती घरं मिळत आहेत. ही काय म्हणजे आम्हाला पंचायतला कोटा आहे आम्ही देऊ की ऍडजस्टमेंट करून की अमुक खरकंडाच द्यावं, पांढरकंडाच द्यावं किंवा मध्यमच द्यावं असं कुठल्याही पद्धतीचा इथं भेदभाव न करता जसं सर्वे झाला त्या पद्धतीने ते घरं येत आहेत. त्यामुळं त्या आलेल्या घरांचं सुद्धा आपण आता तुमच्या खात्यावर मला वाटते ठराविक लोकांच्या खात्यावर 30,000 रुपये जमा झाले ऑलरेडी. त्यांचं फाउंडेशन त्यांनी सुद्धा कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आम्हाला एक चांगला म्हणजे आम्हाला एक अभिमानास्पद पोस्ट केला की त्यांना इंडियन आर्मीमध्ये भारतीय सेनेमध्ये त्याची निवड झालेली आहे. आणि प्रत्येक पोलीस सुद्धा त्याच्या वडील लायब्ररीमध्ये काम करतात. आता म्हणजे रोज राबून करणाऱ्यापैकीच आहेत. प्रत्येकचं सुद्धा कौतुक. कारण का मला आठवतंय परवा मी त्याचं अपेंडिक्स भारतीय सेनेमध्ये किंवा काम करू शकत नाही म्हणजे आसपासचं आमचं असं वातावरण तयार झालेलं आहे. हे रेहान सुद्धा एक मुस्लिम समाजामध्ये समाजाचा असून सुद्धा एक इंडियन आर्मीमध्ये त्याची भरती झाली. त्याचं सुद्धा कौतुक थोडंच आहे. त्यांचा सुद्धा दोघांचा आणि बापू नागवड्यांचा चिरंजीव वेदांत तो सुद्धा भरती झाला करतो हजर नसल्यामुळे त्याचा सुद्धा इथं आम्ही सत्काराचं आयोजन केलं होतं. या 2 मुलांचा आज सत्काराचं सुद्धा आज मला वाटते 3-4 कार्यक्रम आम्ही एकाच दिवशी नियोजन केलेलं आहे. त्यातला पहिला कार्यक्रम म्हणजे लायब्ररी. मला वाटते खूप दिवसापासून गावातील युवकांची व आपल्या नागरिकांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये लायब्ररी पाहिजे. कारण सगळेजण आमच्या मला वाटते देवळाजवळ सगळेजण बसतात, कट्ट्यावर बसतात, पण काहीतरी त्यांना शिकायचं असू दे किंवा पेपर वाचायचं, पुस्तकी हे बऱ्यापैकी खूप जणांनी मला बोलले होते. त्याचंच आम्ही एक निरसन करून आम्ही व्हिडिओ सरांना बोललो होतो की आम्हाला लायब्ररी कुठल्याही परिस्थितीत पाहिजे रामपूरमध्ये म्हणून. मग त्यांनी सरांनी पाठपुरावा करून
आपल्या झेडपी ऑफिसला बोलून बेळगावकडून त्यांनी मंजूर करून आणली. त्याबद्दल मी सरांना मला लायब्ररी मिळाली. या लायब्ररीचा उपयोग म्हणजे आत्ताची जी मुलं युवा आहेत त्यांना मोबाईलचं आकर्षण झालेलं आहे. ते मोबाईलचा त्यांना व्हावा यासाठी एक लायब्ररीचं एक आम्ही पंचायत मार्फत एक काम केलेलं आहे. त्याचबरोबर आज दुसरा एक कार्यक्रम म्हणजे घरकुल योजना. घरकुल आमचं घर चालू ह्याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करता येत नाही. हे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि ज्या प्रकारे गावामध्ये सर्वे होता तुमचं ती आम्ही बॅग किटचं वितरण केलेलं आहे. त्यामध्ये कसं झालं थोड्या समाजाला भांडी द्यायचं असं काय आमचं चालू होतं, पण काय करायचं हे नेमकं समजत नव्हतं. काय द्यायचं. मग सरांनी सांगितलं की बाबा असं आपण शाळेच्या मुलांना बॅग देऊया. मग ते एक आम्हाला म्हणजे बरं वाटलं. म्हणून ठीक आहे म्हणून ते देऊन टाकूया. मग सरांच्या आम्ही ते पंचायतच्या मार्फत त्या मुलांना किटचा हे केलेला आहे. त्याचप्रमाणे आज घरकुलच्या हक्कपत्राचं वितरण आणि जे आपले 3 जे गावातली मिलिटरीमध्ये जे 3 जणांचं सिलेक्शन झालं त्यांचा सत्कार असा हा सगळा संयुक्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या लायब्ररीचं जर बोललं तर लायब्ररी ही आमची खरंच मागणी होती ज्या दिवस झालं. आणि त्या लायब्ररीची जागा जी आपण लायब्ररी सोसायटीच्या बॅकसाईडला होती ही पंचायतीची बिल्डिंग जी बंद होती त्या जागेचा उपयोग लायब्ररीसाठी करावा. आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी साहेबांच्याकडे अट्ट धरून ती एक लायब्ररी जी चिकवाळा आपली जे ट्रान्सफर झाली होती ते आमच्या गावात चालू करावी. कशासाठी तर ती एक बसण्याची उठण्याची जागा पोरांच्यासाठी एक टीव्ही साहेब एक टीव्हीची एक व्यवस्था करावी पोरांच्यासाठी जेणेकरून त्यांचं पोरांचं अट्रॅक्शन लायब्ररीकडं व्हावं. आणि त्या ठिकाणी ज्या न्यूजपेपर्स हे त्याचा गावकऱ्यांनी सदुपयोग घ्यावा जेणेकरून सगळ्यांना ते परत रियूज करता यावं. कारण प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडे नसतंय. ही आपली गावची मालमत्ता आहे. त्याच्याकडे तुम्ही सर्वांनी मिळून लक्ष दिलं त्याचा सांभाळ केला तरच ते मोठं होते. कारण त्याच्यावर गावची जी एक समाजात जी स्थिती असते ती समजते की गावात बाबा लायब्ररी आहेत की नाही, CCTV आहेत की नाही, शाळा कशी आहे, रस्ते कसे आहेत, पाणी आहे की नाही, या सगळ्या ह्याच्यावर गावची आपल्या एक लेवल ठरलेली असते. त्या लेवलला आपल्याला जर रामपूरला त्या लेवल पर्यंत न्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत. सगळे ग्रामपंचायत सदस्य मिळून सगळे करतात, पण तुमची जबाबदारी आहे की त्याला आपण तिथं जाणे, त्याचा उपयोग घेणे, काय चुकत असेल तर ते आम्हाला सांगणे किंवा साहेब लोकांना सांगणे. तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर त्याची सुद्धा म्हणजे हे करता येते. तुम्ही काय कल्पना असेल तुमची त्या जास्ती गरजेचं आहे. त्यामुळे पोरांना एक वाचनाची आवड किंवा ज्ञानाचा अधिकारी भर होण्यासाठी लायब्ररी असणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही सर्व पंचायत मेंबरांनी काही ग्रामस्थांनी पण साहेबांना आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे 16 तालुक्यामध्ये 16 लायब्ररी मंजूर झालेल्या आहेत. पण साहेबांनी जे जास्तीत जास्त त्यात अभ्यास करून सुरुवात 16 मध्ये पहिलीच लायब्ररी आता सुरुवात आपल्या गावात फर्स्ट चालू झाली आहे. साहेबांनी केलेला प्रयत्न फळ आहे. त्याचबरोबर जो याचा कार्यक्रम आयोजित केलेला घरकुल योजनेचा जो कार्यक्रम आयोजित केलेला वाटप करण्याचे केस केलेला आहे त्यामध्ये आपण जे ऑनलाईन अर्ज भरली होती त्याप्रमाणे ही लिस्ट आहे. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾಗಿ ಆಗಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಯಡಿ ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಪತ್ರ ಪಡೆಯಲು ಬಂದಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ನೂತನ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪಂಚಾಯತಿ ಕಡೆಯಿಂದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಈಗಿರೋದು ಮೂರ್ನಾಲ್ಕು ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಓಪನಿಂಗ್ ಒಂದು ಗ್ರಂಥಾಲಯ ಉದ್ಘಾಟನೆ, ಅಗ್ನಿವೀರ ಸತ್ಕಾರ, SST ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕಲಿಕಾ ಸಾಮಗ್ರಿ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಯಡಿ ವಸತಿ ಮನೆ ಮಂಜೂರಾದಂತಹ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಪತ್ರ ವಿತರಣೆ. ಈ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ನನಗೆ ಅತಿ ಖುಷಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಕೆಲಸ ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ರಾಮಪುರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಲೈಬ್ರರಿ ಪುನಃ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು. ಈಗ ನಮ್ಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಅವರು ಹೇಳಿದಂಗೆ ಲೈಬ್ರರಿ ಮೊದಲಿತ್ತು ಇಲ್ಲಿ, ಈಗ ಲೈಬ್ರರಿ ನಡು ಬಂದಾಗಿತ್ತು, ಚಿಕ್ಕರಾವ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿತ್ತು. ಈಗ ನಾವು ಪುನಃ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಯುವಕರು ಆನ್ಲೈನ್ ಅವರೇಜ್ ಅಂದ್ರೆ ಸರಾಸರಿ ಪ್ರತಿದಿನ 5 ತಾಸು ಮೊಬೈಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ತಾಸು? 5 ತಾಸು ಜಸ್ಟ್ ಸ್ಕ್ರೋಲಿಂಗ್. ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ ಅದೆಲ್ಲ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಸ್ಕ್ರೋಲಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಏನೈತಿ ಏನಿಲ್ಲ ಏನೂ ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿಡ್ಲಿ, ಅದೇನು ಮೊಬೈಲ್ ಕೈ ಹಾಕೊಂಡು ಅಂತಂದ್ರೆ ಜಸ್ಟ್ ಸ್ಕ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದರೊಳಗೆ 5 ತಾಸು ಪ್ರತಿದಿನ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಆಯ್ತದೆ? ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ತಾಸು ಆಯ್ತು? ಎಷ್ಟು ತಾಸು ಆಯ್ತು? 150 ತಾಸು ಆಯ್ತು. ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ತಾಸು ಆಯ್ತು? 1800 ತಾಸು ಆಯ್ತಲ್ಲ? 1800 ತಾಸು ಆಯ್ತಲ್ಲ? ಮನುಷ್ಯ ದಿನ ಬರೀ 1 ತಾಸು ಒಂದು ಹೊಸ ಸ್ಕಿಲ್ ಕಲಿಯೋದ್ರೊಳಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದಂತಂದ್ರೆ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗೆ 365 ಅವರ್ಸ್ ಅವನೊಳಗೆ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. 365 ಅವರ್ಸ್ ನೀವು ಒಂದು ಕಲೆ ಒಂದು ಹೊಸ ಸ್ಕಿಲ್ ಕಲಿಯಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಆಗ್ತಾರೇನಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಏನ್ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ಇವತ್ತು ಜಸ್ಟ್ ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ. ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದ್ಸಲ ಇದು ಟೈಮ್ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ವಾಪಸ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಈಗ ಹೇಳಿದ ಸೆಷನ್ 2010ರಿಂದ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಾಗ ನಾವು ನನ್ನ ಕರಿಯರ್ PD ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಅವಾಗಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಬಹಳ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಊರೊಳಗೆ ರೋಡ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಲೆಟರ್ಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಎಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಲವಾಡ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗೆ ಚಿಕ್ಕಲವಾಡ ರಾಮಪುರ ಪಾಂಗೇರ್ 3 ಊರು ಕೊಟ್ಟು 1200 ಮನಿ ಲಾಸ್ಟ್ 15 ವರ್ಷದೊಳಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಎಷ್ಟು? 1200 ಮನಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಆದ್ರೂ ನನಗಂತೂ ಖುಷಿಯಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಆ 15 ವರ್ಷದ ನಮ್ಮ ಸರ್ವಿಸ್ ಅದು ಇವತ್ತು ಸಾರ್ಥಕ ಆಯ್ತು. ನೀವು ಜಗತ್ತಿನೊಳಗಿರುವಂತ ಯಶಸ್ವಿ ಜನ, ಯಾರು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಜನ ಅಂತ ನಾವು ಕರಿತಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ತಗೊಂಡು ನೋಡ್ರಿ ಅಥವಾ ಅವ್ರ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಓದಿ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಬಿಲ್ ಗೇಟ್ಸ್ ಇದಾರೆ, ವಾರನ್ ಬಫೆಟ್ ಇದ್ದಾರೆ, ಜಗತ್ತಿನ ಶ್ರೀಮಂತ ಜನರೊಳಗೆ ಒಬ್ರು. ಆಮೇಲೆ ಟೆಸ್ಲಾ ಓನರ್ ಇದಾರೆ, ಎಲಾನ್ ಮಸ್ಕ್ ಇದಾರೆ, ಮಾರ್ಕ್ ಜುಕರ್ಬರ್ಗ್, ಮೆಟಾ ಮತ್ತು ಫೇಸ್ಬುಕ್ ಫೌಂಡರ್ ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರು ಯಾರಿಗೂ ಕೇಳಿ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಇಷ್ಟು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಒಂದೇ ಉತ್ತರ ಕಾಮನ್ ಬರ್ತೈತಿ ಅನ್ನೋದು. ಕಾಮನ್ ನನ್ನ ಉತ್ತರ ಈಗ ಸಿಗುತ್ತದೆ ಅಂತ ರೀಡಿಂಗ್ वाचणे. आता वॉरेन बफेटची वय वॉरेन बफेट ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಈಗ ಅಂದಾಗ 90 ಇರಬೇಕು. ಈಗ 90 ವರ್ಷ ವಯಸ್ಸೊಳಗೂ ಡೈಲಿ 5 ರಿಂದ 6 ತಾಸು ಓದ್ತಾರೆ. ಡೈಲಿ 5 ರಿಂದ 6 ತಾಸು ಓದ್ತಾರಂತೆ. ಜಗತ್ತಿನ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಒಬ್ಬರು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಇರೋ ಯಾರು ಜನ ನೋಡಿರ್ತೀವಿ ದಿನ ಮಿನಿಮಮ್ ಅವ್ರು 30 ಮಿನಿಟ್ಸ್ ಓದ್ತಾರೆ. ದಿನ 30 ಮಿನಿಟ್ಸ್ ಓದ್ತಾರೆ. ವೀಕ್ಲಿ ಒಂದು ಬುಕ್ ಓದ್ತಾರೆ. 52 ವಾರ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗೆ 52 ವಾರದಾಗ 52 ಒಂದು ಐಡಿಯಾ ಆದ್ರೂ ಸಾಕು. ಅವರು ವರ್ಷಕ್ಕೆ 52 ಹೊಸ ಐಡಿಯಾ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಓದ್ತಾರ. ಇನ್ನು ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಜನ ಏನಂತಾರ, ಅವ್ರು ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ಯಾರ, ಅವ್ರು ಓದಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗ್ಯಾರ, ಈಗ ಅವ್ರು ಯಾರ ಪ್ರತಿಗೆ ಅವ್ರ ಜಾಬ್ ಆಗ್ತೈತಿ. ಅವ್ರಿಗೆ ಜನ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನಂತಾರ, ಅವ್ರು ಲಕ್ಕಿ ಅದಾರ ಅಂತ. ಏನು ಅವ್ರು ಲಕ್ಕಿ ಅದಾರ. ನಂಗೆ ಬಹಳ ಜನ ಅದಾರ. ನಾವು ಸಣ್ಣಾಗಿರ್ತ ಲೈಬ್ರರಿ ಒಳಗೆ ಬೆಳೆದ್ವಿ. ನಮ್ಮ ಊರು ಲೈಬ್ರರಿ ಒಳಗೆ 5ನೇ ತಿಂಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಕಾಕನ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಮೆಂಬರ್ಶಿಪ್. ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್, ಹೈಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್ ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್, ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್ ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್, FDA ಪರೀಕ್ಷೆ ಪಾಸ್, ಎಲ್ಲಾನು ಈಸಿ. ಇದು ಕೂತ ಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಇವ್ರು ಪಾಸ್ ಆಗ್ಯಾರಂತ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಯಾವುದೂ ಘಟನೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಜನ ಏನಂತಾರೆ, ಸರ್ ನೀವು ಲಕ್ಕಿ ಇದ್ರಿ, ನೀವು ಆಗ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಲಕ್ಕಿ ಹೆಂಗಿರ್ತಾರೆ ಜನ, यार हार्ड वर्क ಎಷ್ಟು हार्ड मराठी ಒಳಗೆ ಇರ್ತದೆ. त्याच्या मनात एक होणारी एक मुग्ध मुलगाचा त्याच्या आईसाठी चित्र एक पेंट करायचं आहे असं त्याच्या मनात एक विचार आला. आणि तो काय केला, एक मंदिरला गेलो. तिथं एक आई आणि मुलगा बसले होते देवासमोर मंदिराचं घुटणे टेकून असायचे बसले होते. त्यांचं चित्र तो काढला. चित्र काढला आणि घरात जाऊन ते काय केलं, लावलं. बरेच वर्ष ते बघत होतो. त्याला हे समाधान वाटलं किती मुग्ध आहे मुलगा. लहान मुलांचं मन कसं असतं, एकदम शांत असतंय, स्वच्छ असतंय, मुग्ध असतात. त्यांनी ते चित्र बघायचं ते त्याला एकदम समाधान वाटायचं. बरेच वर्ष झाल्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला की मुद्दतीचं चित्र मी काढलंय, आता मला एक चित्र अतिशय अपराधी व्यक्तीचं काढायचंय. कुणाचं? अपराधी व्यक्ती जेलमध्ये असतात त्यांचं एक चित्र काढतो. म्हणून ते काय करतायत, ते अपराधी व्यक्ती कुठे चेहऱ्यावर काय असतंय, आम्ही केलेलं चूक आहे हे त्यांना वाटत असतंय. आणि थोड्या लोकांनी ते त्यांच्या व्यक्तित्वावर काही परिणाम नसते. आणि पुढे बघत बघत जाते. एक तिथं एक रूम मध्ये एक व्यक्तीला की पूर्ण हाताला पायाला सगळं बेडी घालून त्याला ठेवलेलं असतात. त्याला एवढं त्रास देतात त्या जेलचे अधिकारी, मात्र त्याच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा अपराधी म्हणून होणार नव्हती. म्हणजे काय, ते मी केलेलं चूक आहे असं त्याच्या चेहऱ्यावर अजिबात
दिसतच नव्हता, म्हणजे तो अपराधीच अजून आता त्यावेळी पण तो कसं दिसत होता एकदम ಸಂಸ್ಕಾರ ಬಿಟ್ಟು ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಜನ ಇವರು ಅಗ್ನಿವೀರ ಭರ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿ ಈಗ ನಮ್ಮ ಇವರು ಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಕ್ಯಾನಡಾದವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಓಂಕಾರ ಅವರು ಇವರು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಿಂಗೆ ನಮ್ಮ ರಾಮಪುರದಿಂದ ಎಲ್ಲಾ ಹುಡುಗರ ಕಲಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಲೈಬ್ರರಿ ಒಳಗೆ ಈಗ ಸಚಿನ್ ಪವಾರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಯುವಕರು ಹೇಳಿದಂಗೆ ನಾವು ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕೂಡ ಹೋಗ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಟಿವಿ ಕೂಡ ಹೋಗ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಟಕ್ಕೆ ಚೆಸ್ ಮತ್ತು ಕ್ಯಾರಮ್ ಕೂಡ ಹೋಗ್ತೇವೆ. ಅಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟಿ ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೇವೆ. ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮ್ ಒಳಗೆ ಬಡವರಿಗೆ ಮನೆಯೊಳಗೆ ಓದಾಕ ರೂಮ್ ಇರಂಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ಕರೆಂಟ್ ಸವಲತ್ತು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆದ್ರೆ ಇನ್ವರ್ಟರ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಕೊಡ್ತೇವೆ. ನೀವು 24/7 ನಾವು ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೇವೆ. ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮ್ ಒಳಗೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆ ಇರ್ತೈತಿ, PUC ಪರೀಕ್ಷೆ ಇರ್ತೈತಿ, ಡಿಗ್ರಿ ಪರೀಕ್ಷೆ ಇರ್ತೈತಿ, ಅವಾಗ ನಾವು ಲೈಬ್ರರಿ ಕಾಯಂ ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಓಪನ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದನ್ನ ಉಪಯುಕ್ತ ಮಾಡಿ. ಎರಡನೇದು, ಈಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆ ಮಂಜೂರಾತಿ ಆಗೈತಲ್ಲ, ಇವ್ರದ್ದು ಈಗ ನೀವು ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ತಗೊಳ್ರಿ, ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ನಾವು ಪಂಚಾಯತಿಗೆ ಯಾವ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ GPS ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದ್ರೊಳಗೆ ಬಿಲ್ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಯಾವುದೋ ಗಾಬರಿ ಪಡ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಬಿಲ್ 6 ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ಬರ್ತೈತಿ, 1 ವರ್ಷ ಬಿಟ್ಟು ಬರ್ತೈತಿ, ಈ ರೀತಿ ಏನಿಲ್ಲ. ನೀವು GPS ಆದ 1 ತಿಂಗಳೊಳಗೆ ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟಿಗೆ ನಿಮ್ಮ ಬಿಲ್ ಜಮಾ ಆಗ್ತದೆ. ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಬಿಲ್ ನಿಮಗೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಎರಡನೇ ಬಿಲ್ ನಿಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ಆದ್ಮೇಲೆ, ಮೂರನೇದು ನೀವು ಇಂಟೆಲ್ ಹಾಕಿದ್ರೆ 3-4 ಪೂರ್ತಿ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಬಿಲ್. 3 ಹಂತವಾಗಿ ನಿಮ್ಗೆ 4 ಬಿಲ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಬಿಡ್ತಾವೆ. ಅದನ್ನ ಜಲ್ದಿ ಕಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ असं असलो लहान भाऊ तरी त्याच्यावरती अन्याय करू नका. चिखलगाव मोठा भाऊ असेल, रामपूर लहान भाऊ असेल, त्याचा अन्याय करू नका एवढं सांगतो. त्याच धर्तीवर काय कार्पेट असेल किंवा काय असेल तर असं आल्यानंतर समाधान सुद्धा वाटायला पाहिजे, बसायला वाचायला. त्या धर्तीवर करावं परत एकदा तुम्हाला विनंती करतो. कार्यक्रमाचे उपस्थित सर्व सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, उपस्थित युवक मंडळ व इतर इतर आवासातील उपस्थित सर्व महिला वर्ग व आमच्या ग्रामपंचायती PDO व आमच्या ग्रामातील सर्व सेवक वर्ग, आता सगळ्या लोकांनी सांगितले आपल्याबद्दल इंदिरा आवासबद्दल व नागरिकांची कर्तव्य त्या ठिकाणी कौतुक करतो. सर्वप्रथम लायब्ररी चिकवाळा नेली ते लोकांचा विषय कळता का पहिला मागा म्हणून चिकवाळा ऍक्च्युली चिकवाळा ती लोकांचा विषय काढा. ऍक्च्युली चिकवाळा लायब्ररी होती, तर तुमच्या गावात मागणी म्हणून चिकवाळा रामपूरचं लायब्ररी मंजूर केलेली आहे. ऍक्च्युली चिकोडी तालुक्यामध्ये 16 ग्रामपंचायतला सेमी लायब्ररीसाठी ಇಲ್ಲಿರೋ ಪುಸ್ತಕಗಳೆಲ್ಲ ಕನ್ನಡದವರಿಗೆ, ಕನ್ನಡ ಓದೋರು ಕನ್ನಡ ಓದ್ತಾರೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಏನು ಪುಸ್ತಕ ಬೇಕಲ್ಲ ಅವು ಅದ್ರೊಳಗಿಲ್ಲ. ನಾವು ಆಮೇಲೆ ಕಥೆ ಪುಸ್ತಕ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬುಕ್, ಆಮೇಲೆ ಮರಾಠಿ ಓದೋರಿಗೆ ಮರಾಠಿ ಕಾದಂಬರಿ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್, ಆಮೇಲೆ KPSC ಮತ್ತು MPSC ಎಲ್ಲರೂ ಬರೀತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವಿಸ್ ಕಮಿಷನು ಬರೀತಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ್ದು ಬರೀತಾರೆ, UPSCನೂ ಬರೀತಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾದಂಥ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳು ನಾವು ಅಲ್ಲಿ ತಂದಿರ್ತೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಮೆಂಬರ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯರ ಹರಿತಾ ಗೋವಿಂದವಾರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಲೈಬ್ರರಿಗೆ 5,000 ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ಈಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಮ್ಮ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರು ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಕಡೆಯಿಂದ ಕಾಮಗಾರಿ ಆದೇಶ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಟೈಮ್ ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ಬಂದು ಅಗ್ನಿವೀರರಾಗಿ ಭರ್ತಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ.